आपल्या समोर येते, स्वागत करूया उर्मिला धनगर. 3 पर्व झाले मला वाटतं तू सारेगमप मध्ये याचा प्रयत्न करतेस. या आधी 2 पर्व आणि पण तुझ्या नशिबात हे पर्व लिहिलेलं होतं आणि तू अगदी ऑडिशन्स पासून ते तुझा इथपर्यंतचा महाअंतिम फेरीपर्यंतचा प्रवास जो सगळा ह्या मंचावर घडला, त्या मंचावरचा आज हा आपला शेवटचा भाग आहे. तर काय भावना येत आहेत मनामध्ये? वाईट तर वाटतंय की आज हा शेवटचा परफॉर्मन्स आहे इथे, पण आनंद या गोष्टीचा आहे की जे काही पाऊल उचललं होतं या पर्वात आले मी, जी काही सुरुवात झाली आत्तापर्यंत टॉप 3 पर्यंत, असा एवढा विचार नव्हता केला, पण ते झालंय पूर्ण आणि आता खूप छान वाटतंय. पण या क्षणी मला जे कोणी आम्ही 36 स्पर्धक निवडले गेलेलो होतो त्या सगळ्यांची आठवण आज मला या क्षणी येते. श्रुती विश्वकर्मा, अपूर्वा गज्जल, ऋतुजा लाड, खूप आकांक्षा नगरकर की ज्या खूप छान त्यांना स्मरून आत्ताचे परफॉर्मन्स होत आहेत. घट डोईवर घट कमरेवर, घट डोईवर घट कमरेवर, सोडी पदरा नंदलाला नंदलाला रे. घट डोईवर घट कमरेवर, घट डोईवर घट कमरेवर. कुणीतरी येईल वचित पाहिल, कुणीतरी येईल वचित पाहिल, जाता जाता आग हिराविल, जाता जाता आग हिराविल, सर्व सुखाच्या संसाराला नंदलाला रे, नंदलाला रे. घट डोईवर घट कमरेवर, घट डोईवर घट कमरेवर. हलता हलता घट हिंदळता, हलता हलता घट हिंदळता, लज्जेवरती पाणी उडता, लज्जेवरती पाणी उडता, नकोच होईन मीच मला रे, नंदलाला रे, नंदलाला रे. घट डोईवर घट कमरेवर, घट डोईवर घट कमरेवर. मस्त झालं तुला. आणि संगीतकार वसंत प्रभू यांचं गाणं तू म्हणालीस, त्यांचा आज जन्मदिवस आहे. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. या निमित्ताने खूप वेगवेगळी गाणी तुझ्या आवाजातून ऐकताना ती अजून वेगवेगळी वाटत जातात, कारण आपण अनेक वर्ष ती गाणी ऐकत असतो. आपला तो आवाज, ती स्टाईल कानात बसलेली असते. तुझ्याकडनं एकदम गाणं रिफ्रेश होऊन आल्यासारखं वाटतं. तर हे गाणं पण मला खूप आवडलं. तू खूप छान विचार मगाशी बोललीस की या सगळ्यांची आज आठवण येते. तर हे खरंच खूप चांगले चांगले गायक होते. मी जसं म्हणतो की या तिघांनी इतकेच चांगले अनेक गायक सारेगमपच्या या पर्वामध्ये होते, पण शेवटी त्या दिवसाला जसं ती वन डे इंटरनॅशनल असते की चुकून स्निक लागली आणि स्लिपमध्ये कॅच गेला आणि ते बाहेर गेले, असे खूप जण आहेत. तर मी त्या सगळ्यांना या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो आणि खूप मनापासून हे सांगतो की त्यांच्यातलं जर कोणी खूप मोठा सिंगर झाला आणि आम्हाला त्यांनी जर चुकीचं ठरवलं की बघा तुम्ही आम्हाला महाअंतिम फेरीपर्यंत जाऊन दिलं नाहीत पण आम्ही किती मोठे गायक झालोत, तर सगळ्यात जास्त आनंद आम्हालाच दोघांना होईल. तुमच्यावर आता फक्त चांगलं गायची जबाबदारी नाही, जो बाहेर गेला त्याच्या बाहेर जाण्याची पण जबाबदारी तुमच्या गाण्यातून दिसायला हवी आणि ती दिसते तिघांच्या गाण्यात. त्याचा खूप आनंद आहे. ऑल द बेस्ट. वा उर्मिला, खूप छान गाणं गायलीस तू. आत्ताचं सुरेल गायलीस आणि तुझा जो हा प्रयत्न आहे कायमच की मला माहिती आहे की माझा आवाज एक विशिष्ट पद्धतीचा आहे, पण ते सोडूनही मी इतर गाणी गाऊन दाखवणार आणि मला ती गायची आहेत आणि ती माझ्या आवाजात नक्कीच चांगली वाटतील. हा प्रयत्न खूप स्तुत्य आहे आणि त्याला मी कायमच सपोर्ट करतो.
केवळ तुम्ही चांगले गायक म्हणजे फक्त केवळ चांगले गायक असाल तर तुम्ही सक्सेसफुल व्हाल असं अजिबात नाही. प्रोफेशनली सक्सेसफुल होण्यासाठी ह्या गाणं तर असावंच लागतं, म्हणजे बेसिक गोष्ट गाणं तर पाहिजेच, पण त्या व्यतिरिक्त खूप काही गोष्टी असतात. आणि मी एवढं सगळं तुला सांगायची गोष्ट अशी की मी तुला आज या सगळ्यांच्या समोर आणि आज जे हजारो करोडो लोक बघतात त्यांच्यासमोर मी आज लिहून देतो की अजून 5 वर्षांनी उर्मिला धनगर हे नाव एका मोठ्या आकाशातला एक मोठा तारा म्हणून चमकत असेल. आणि याचं कारण काय माहितीये का, की तू चांगली गायिका तर आहेसच, पण त्याच्या पलीकडे जाऊन तू एक चांगली व्यक्ती आहेस, चांगली माणूस आहेस. तुझ्या आजूबाजूचे शत्रू तर जाऊतच देत, तू स्वतः जरी प्रयत्न केलास ना की मला नाही सक्सेसफुल व्हायचं आयुष्यामध्ये, तरी देखील तू प्रचंड सक्सेसफुल होणार. एवढं लिहून ठेव. ऑल द बेस्ट.